हाय, मी डॉक्टर दिशा चोपडे, कन्सल्टिंग होमिओपॅथो कॉस्मेटॉलॉजिस्ट. जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये खूप जास्त प्रमाणात साखरेचा वापर करत असाल किंवा शुगरी फूड्स तुमच्या डाएटमध्ये खूप जास्त प्रमाणात जात असेल तर तुमची स्किन ही काही साइन अँड सिम्पटम्स द्यायला सुरुवात करते आणि हा हाय टाईम असतो की तुम्ही तुमच्या डाएटमध्ये शुगरचे प्रमाण हे कमी करायला पाहिजे. त्यापैकी महत्त्वाचं साईन म्हणजे अंडर आय सर्कल्स, डार्क सर्कल्स किंवा पफिनेस अराउंड द आईज. जर तुमच्या डोळ्यावरती डार्क सर्कल येत असतील, तुमच्या चेहऱ्यावरती सूज दिसत असेल किंवा पफिनेस जाणवत असेल तर तुमच्या आहारात साखरेचे प्रमाण वाढलेले आहे हे लक्षात घ्या. दुसरं महत्त्वाचं साईन म्हणजे जर तुमच्या स्किनवरती किंवा मानेवरती किंवा अंडरआर्म्स, ग्रॉइन्स ह्या रिजनवरती जर स्किन टॅग्स म्हणजे फ्लेशी एक प्रकारचं स्किनची जी ओव्हरग्रोथ जर दिसायला सुरुवात झाली असेल तर तुमच्या आहारातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा साईन आहे की तुमच्या ॲक्नेचं ब्रेकआउट, पिंपल्स किंवा ॲक्ने जर ब्रेकआउट होत असतील किंवा वारंवार जर तुमच्या स्किनवरती ॲक्ने येत असतील तर तुमच्या आहारातलं साखरेचे प्रमाण वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे जर तुमची स्किन ही ऑलरेडी ॲक्ने प्रोन असेल आणि तुम्ही ॲक्नेसाठी ट्रीटमेंट घेत असाल आणि जर तुमची स्किन त्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करत नसेल तर तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या आहारामधलं साखरेचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. चौथा महत्त्वाचा साईन म्हणजे प्री मॅच्युअर एजिंग, ज्याला आपण स्किन सॅगिंग किंवा रिंकल्स किंवा फाईन लाईन्स ह्या स्वरूपात आपल्या स्किनवरती पाहत असतो. डल स्किन ह्या रूपात आपल्याला आपली स्किनची एजिंग होताना दिसत असते. ही तुमच्या शरीरात वाढलेल्या साखरेमुळे तुम्हाला वयाच्या आधीच दिसून येत असते. म्हणून जर तुमच्या चेहऱ्यावरती जर सॅगिंग किंवा प्रीमॅच्युअर एजिंगचे साईन्स तुम्हाला दिसत असतील तर तुमच्या आहारातले साखरेचं प्रमाण नक्कीच चेक करून घ्या. त्यानंतरचं महत्त्वाचं कारण आहे की बेली फॅट. जर तुमच्या पोटाचा घेर वाढत असेल, जर तुम्ही एखाद्या प्रकारचा व्यायाम करत असाल किंवा वेट लॉससाठी काही उपाय करत असाल आणि जरी एवढा व्यायाम करून सुद्धा तुमचे वेट कमी होत नसेल तर तुमच्या आहारातले साखर एकदा नक्की चेक करून घ्या. त्यानंतरचा महत्त्वाचा एक सिम्पटम्स आहे की थिनिंग ऑफ हेअर. जर तुमचं डाएट प्रॉपर आहे आणि सर्व तुमचं हॉर्मोनल बॅलन्स आहे तरीसुद्धा जर हेअरफॉल होत असेल तर एकदा तुमच्या आहारातली साखर नक्कीच चेक करून घ्या. तर हा एक हाय टाईम असतो की तुम्ही तुमच्या आहारातली साखर चेक करून घ्यायला पाहिजे आणि जर तुमची स्किन ह्या प्रकारचे तुम्हाला साइन अँड सिम्पटम्स देत असेल तर तुमच्या आहारात नक्की बदल करून घ्यायला पाहिजे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास माझ्या डॉक्टर दिशा स्किन क्लिनिक ह्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.